हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ. फोन केला होता. श्री हा स्वामी बोला ना समर्थ. ताई. हा बोला ना ताई. अनुभव शेअर करायचा होता. केंजळे दादांचा अनुभव आलाय. हा हा कुठून बोलताय ताई तुम्ही? ताई मी नाशिकहून बोलते. नाव बरं नाही बरं सांगत. नका सांगू. हा काय अनुभव आला ताई? तर माझा मुलगा आहे ना 3रीला आहे. बरं. हा तर मार्गशीर्ष महिन्यापासून आहे ना त्याला असं सावली दिसायची अशी परत काय भिंतीवर. दिसायचे? अशी सावली, काळी सावली असते ना अरे अशी. बापरे. हा हा. तर मग एकदा मी मुलीला खाली सोडवायला गेली. संध्याकाळी ट्युशनला जायचं असतं म्हणून. मग तो एकटाच होता. तो अभ्यास करत होता. हा आणि टीव्ही चालू त्या हॉलमध्ये बसलेला होता. मग त्या हॉलमधून असं क्रॉसमध्ये ते किचनची आमची भिंत दिसते ना, हो 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 कॅलेंडर वगैरे लावलेलं आहे. तिथं एवढी म्हणजे अशी टीव्हीत असं दाखवतो ना ते काळी सावली अशी हालते वगैरे. हो, हो, हो. तर तो घाबरून गेला. मग त्याला म्हटलं दरवाजा लोटलेला होता, तू बाहेर यायचा ना. तो रडत होता. मी काही फक्त मोजून 5 मिनिटच गेली, लगेच वरती आली. आई गं. तर तो घाबरून रडायला लागला. म्हटलं आता काय करावं, हे काय चालू झालं म्हटलं नवीन आता. बापरे. आणि सेवा तर चालूच म्हणजे स्वामींची सेवा चालू आहे माझी. हा हा मग काय करावं काय करावं, मग इथे जवळपास विचारलं. म्हटलं त्याला असं असं होतंय. मग ते म्हणे अवतारा काढा असं वगैरे. मग ते केलं. हा उतारा वगैरे तरी काढ. पण मग ते दिसतच होती ती. बाई गं आणि एवढ्याशा मग मुलाला किती भीती वाटली असेल. हो. आणि आता नवनाथ पारायण लावलं होतं मागच्या महिन्यात. आता हा 17 तारखेला माझ्या 9वा दिवस होता नवनाथ पारायणाचा. हा हा तोपर्यंत ते चालूच होतं. म्हटलं काय करावं. मी केंजळे दादांना मेसेज टाकला मी. हा मग तर का दादा बोलले होते ना इथं व्हिडिओमध्ये की मेसेज रिपीट करत जा. कारण आलेला मेसेज खाली जात राहतो. मग मला बरोबर तसं आहे. बघता येत नाही. तर बरोबर. मग मी ते रिपीट केले मेसेज. आणि दादांनी ना बघितला. हा तो पण कधी नवनाथ पारायणचा 9वा दिवस होता. मी नैवेद्य करत होती. आणि तो असं वॉशरूमला जायचं ना एकदा. आणि त्या भिंतीवर आहे ना स्टाईलवर अशी उंच सावली दिसायची त्याला. मोठी काळी तुम्हाला सावली. दाखवत नव्हता का इथे दिसते असं काही? नाही तो आवाज हो दाखवत होता. आवाज दिला ना, मग मला माहिती होऊन गेलं ना हा आवाज दिला का याला दिसलं बुवा. हा तर मी पळत जायची तर ती गायब होऊन जायची सावली. बापरे. आम्हाला दिसतच नव्हती. फक्त त्याला दिसायची ती. आम्हाला बाई दिसत नव्हती. गं. आणि याच्या बापांचा विश्वास नव्हता. नाही म्हणे असं तर मग वगैरे बघतो म्हणून झालं असं होत असेल बुवा त्याला असं. हा 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 म्हटलं नाही हो आतापर्यंत तर बोलला नाही. मग आता दिसते म्हणून बोलला. नाही तर आतापर्यंत कुठे बोलायचं की बरोबर मला असं खरंय. दिसतंय. असं शेवटी बरोबर आईलाच ते मुलांच्या कळतं. बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं नाही कधी. हो ना. तर मग मला ते वाटायचं. आणि मग दादांना मेसेज टाकला मी त्याच दिवशी. मग नैवेद्य बनवत होती. मी म्हणे नवनाथ पारायण चालू आहे असं तसं. दिसलं नाही पाहिजे. म्हटलं नाही अहो आपण एकदाच पारायण केलं. आता पहिल्यांदा 10-12 वर्षापूर्वी केलेलं होतं. आणि आता नंतर आताच केलं. मग हा हा म्हटलं असं नाही काहीतरी असल्याशिवाय नाही म्हटलं. मग दादांना त्या दिवशी मेसेज टाकून दिला मी. मग दादांनी बघितला 1-2 दिवसांनी. मग दादांचा रिप्लाय आला की उद्या 8 वाजता फोन करा असं. हा 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 मग मी 8 वाजता म्हणजे मग मी कधी आता अमावस्या गेली नाही आत्ताची. हो 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 मग त्या दिवशी दादांना फोन लावला. हम्म. दादा म्हटलं असं असं होतंय. तो मुलाला दिसतंय म्हटलं. तो घाबरून जातो. आणि त्या बाथरूम मध्ये जात पण नाही म्हटलं. त्याला भीती वाटते ना मला दिसेल का काय परत हो हो असं. हो मग दादा म्हणे त्याच्यावरून आहे ना त्यांनी दादांनी उपाय सांगितला मग असं असं करावं. काय सांगितलं उपाय? त्यांनी ना आळणी भात 3 पिंड बनवायचे. म्हणजे 3 गोल गोल पिंड असतात ना हा आळणी हो हो भाताचे. हो आणि त्याच्यावर दही थोडीशी आणि काळं टाका काहीतरी म्हणे. मग माझ्याकडे काळं नव्हतं. मग मी काळी तीळ टाकून दिली. हा बरोबर आहे. त्याच्यावरनं 7 वेळा उतरवलं. हा. आणि ते म्हणे आणि जिथं पक्षी असतील ना पक्षी खातील असं टाका म्हणे. अच्छा अच्छा हा हा ठेवून यावं असं. हम्म. म्हटलं मग दादा म्हणे म्हणजे कसे म्हटलं ती जी स्टाईल वर दिसते ना ती सावली अशी चालण्याची प्रतिक्रिया होते दादा म्हटलं. म्हणजे ती चालते बघ पुढे. हा 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 आणि तो म्हणायचा मग त्याचे केस आहे ना असे मोठे मोठे. आणि असे पायात पण असे मोठे मोठे जाड कडे. बापरे. म्हणजे ती काहीतरी शक्ती होती ती वाईट शक्ती. हो 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 मग दादा म्हणे त्याच्यावरून असं उतरवा आणि पक्ष्यांना ठेवून या म्हणे. मग बापरे. मी ते ठेवलं. त्याच्यानंतर त्याला त्या दिवसापासून मग ती दिसलीच नाही. अरे वा. हो त्या बघा. दिवसापासून दिसलीच नाही. मग मी दादांना फोन केला आता 2 दिवसापूर्वी. अच्छा. दादा म्हटलं त्याला तुम्ही उपाय सांगितला म्हटलं ते केलं मी.
तर त्याला काही ते आता त्या दिवसापासून दिसत नाही. दादा म्हटलं नक्की म्हणजे घरात प्रॉब्लेम होता की काय होतं म्हटलं. हा. दादा म्हणे नाही त्याच्या मागे ना लागलेलं होतं ते असं. बापरे, बाहेर असतात, हो. कुठे फिरतात हा पोरं. असं मग त्याच्या मागे लागलेलं होतं. मला वाटलं दादा आता परत दिसणार नाही ना म्हटलं, कारण खूप मला पण भीती वाटायला लागली. म्हटलं बरोबर नाही बरोबर. म्हणे आता नाही दिसणार नाही म्हणे, घाबरू नको, काही होणार नाही म्हणे, फक्त आता काय कर ना त्या शनिवार असा उपाय कर आणि एक अमावस्या कर बुवा असं. अच्छा अच्छा. हा. म्हटलं मग मला इतकं धीर आला, बरं वाटलं. म्हटलं बापरे. खरं आहे ना बाई. मला हा पण वाईट वाटलं एवढा जीव तो. हा आणि कोणालाच नाही नव्हते. मुलगी पण सगळीला आहे आता, म्हणजे कोणालाच नाही. त्याने आवाज दिला ना आम्हाला समजून जायचं, आम्ही पळत जायचो. हा. तर ते आम्हाला दिसत नव्हती, गायब होऊन जायची ती. किती घाबरला असेल हो ताई तो. हो घाबरून गेला, पहिल्यांदा तर रडतच होता. मग त्याला दादा ताई कुशीत म्हणे घेऊन झोपत जा, त्याला असे कान बिन फुंकत जा त्याचे. हा मी तसंच करायची, कान वगैरे फुंकायची, पण मग ते दिसायचंच परत परत दिसायचं. आणि तो एकटा असला ना त्यावेळेस ती समोर येऊन जायची. बघा. तरी मी मग त्या दिवसापासून मी त्याला मार्गशीर्ष महिन्यापासून एकटा सोडतच नव्हते त्याला, कंटिन्यू त्याच्या बरोबर जायची. बापरे, पण कशी मग आई असा अभ्यासाला असते. बसला, हो अभ्यासाला बसला ना तर मग मी किचन मध्ये जायचे, हॉलमध्ये, पण तरी त्याला थोडीशी अशी झलक समोर येऊनच जायची ती ताई. मग बघा आता कसं काय करा. हो असं होतं ते. बाई गो. मग दादा म्हणे असं शेजारी काही पडकं घर वगैरे आहे का म्हणे. म्हटलं नाही दादा आम्ही बिल्डिंग मध्येच राहतो म्हटलं वरती, हा हा पण असं खाली शेजारी ना प्लॉट आहे म्हटलं. हा हा. म्हणजे पडलेलं आहे असं, तिथं असं कसं फोर आहे व्हीलर का. वगैरे हा लावतात. हा फोर व्हीलर जागा नाही ना तर असं खाली. हा. मग तिथे प्लॉट असल्यामुळे मग ते आसपासचे लोक लावतात गाड्या. म्हणे आहे म्हणे ते ठाण मांडून बसलेलं आहे म्हणे, पण मग ते कसं काय याच्या मागे लागले नाही बापरे. माहिती हो, नाही. मलाही भीती वाटायला लागली होती ती. खेळायला वगैरे जातात ना मुलं एकटे ती. हा असं बॉल वगैरे गेला तर मग आणतात बहुतेक, हो, असंही असेल काय माहिती. पण आता ते बरोबर आपल्याला बरोबर. एवढं कळत नाही, माहिती पण नाही ना ते. खरंय खरंय. खूप दादा छान. म्हणे तुम्ही जर त्यांना शेअर कर. हो दादा म्हटलं मी त्यांना फोन हो, करते म्हटलं. बाकीच्यांना पण म्हणजे कसं याच्यातनं शिकायला मिळतं ना ताई. हो हो बरोबर आहे हम्म. बरोबर आहे. ताई मी असं शेअर आहे. करते हा. हो 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 ताई, मी परत नंतर सांगेन अजून आहेत दोन हो एक ताई, दोन हो ताई. अनुभव. हा हो ताई. चालेल हा, चालेल. श्री हो स्वामी हो समर्थ. श्री स्वामी समर्थ.